लातूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, त्याचं दळणवळण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बरेच सारे प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. मागील महिन्यात जी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड ते लातूर आणि लातूरवरनं पुणे या ठिकाणी धावणार अशी घोषणा करण्यात आली होती. त्याच्या पाठोपाठ आता कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्ग जाण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. मग नेमकं हा जो काही प्रकल्प आहे, त्याची जी काही तत्वता मान्यता मिळालेली आहे, हा मार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे? त्याचा अंतर किती असणार आहे? ते कोणकोणत्या म्हणजे जिल्ह्याला कव्हर करणार आहे? त्यासोबतच त्याला किती कालावधी लागू शकतो त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि इतर पब्लिकसाठी तो कधी सुरू होणार आहे आणि सोबतच त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे आराखडा अंदाजे तो किती असू शकतो आणि या महामार्गाला काही वेगळा पर्याय होता का, की सरकारने लातूरकरांसाठी सुरू केलेला मार्ग खरंच लातूरकरांच्या सोयीचा होणार आहे का? म्हणजे जे 11 तासाचं अंतर खरंच 5 तासात पूर्ण होणार का? याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती तुमच्या त्या सर्व लातूर आणि कल्याण या मार्गात जोडणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो मित्रहो, राज्यामध्ये एम-एस-आर-डी-सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ यांच्या अंतर्गत जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे 4,217 किलोमीटरचा पूर्ण राज्यभर पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये कल्याण ते लातूर हा 442 किलोमीटरचा टप्पा हा सुरुवात करण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला आहे. आता मंगळवारी जी बैठक झाली होती नागपूरमध्ये, त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग असेल किंवा दुसरे कुठले एक्सप्रेसवे असतील, याचा आढावा घेत असताना या महामार्गाची सूचनाही करण्यात आली होती. एम-एस-आर-डी-सीच्या मार्फत हा जो काही प्रकल्प असणार आहे कल्याण ते लातूर याची प्रस्तावना मांडण्यात आली, त्याचं प्रेझेंटेशनही देण्यात आलं. आता हे झाल्यानंतर हा मार्ग कसा सोयीचा आहे लातूरकरांच्या किंवा इतर जिल्ह्यात कसं फायद्याचं ठरेल त्याचंही सादरीकरण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर तत्वता मान्यता म्हणजे इन प्रिन्सिपल अप्रूव्हल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या मार्फत देण्यात आलेलं आहे. आता ही जी काही मान्यता मिळाली याच्यानंतर प्रकल्प आराखडा तयार होणार आहे. या आराखड्यामध्ये डिटेल माहिती असणार आहे, की यासाठी खरंच किती खर्च लागू शकतो, किती वेळ लागू शकतो आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर या कामाची प्रत्यक्ष जी काही अंमलबजावणी आहे ती होणार आहे. मग आता याला किती वेळ लागणार आहे? या प्रकल्पाबाबत आणखीन थोडंसं सखोल माहिती करून घेतली, की हा रूट कुठून कुठपर्यंत जाणार आहे. हे जर का पाहायचं असेल, तर हा थोडक्यात तुम्ही या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता. हा कल्याण ते लातूर महामार्ग, द्रुतगती महामार्ग हा कल्याणपासून सुरू होणार आहे. त्यानंतर माळशेजमध्ये जाणार आहे. माळशेजमध्ये 8 किलोमीटर लांबीचा मोठा बोगदा करून त्यातनं वाट काढणार आहे ते अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमधनं बीडमध्ये येणार आहे. बीडकडनं तो मांजरसुंबापर्यंत येईल. मांजरसुंबाच्या तिथून तो अंबेजोगाईला जोडला जाईल. अंबेजोगाईवरनं लातूर आणि लातूरवरनं लातूरच्या पुढेही कर्नाटक लातूर जी बाउंडरी आहे तिथपर्यंतचा हा प्रवास असणार आहे आणि याच्यात जे काही अंतर आहे लातूर ते कल्याण हे 400 किलोमीटर आहे आणि हे जे काही पूर्ण द्रुतगतीचा मार्ग आहे त्याचा 442 किलोमीटर असा असणार आहे. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे यासाठी किती वेळ हा लागू शकतो? कधी हे लातूरकरांच्या किंवा मुंबईकरांच्या सोयीचं होणार आहे? तर यासाठी आता जो काही प्रकल्प अहवाल सादर करण्यात येणार आहे त्याच्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. तर यासाठी जवळपास 3 ते 4 महिने, 5 महिने लागू शकतात आणि काम सुरू झाल्यानंतर 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. म्हणजे लातूरकरांना आणखी 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे, जर का तुम्हाला मुंबईला किंवा कल्याणला या मार्गाने जायचं असेल तर. मग आता आपण पाहूया ह्याला अंदाजित खर्च किती आहे. आता जे काही सादरीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय, की अंदाजी खर्च हा 35,000 कोटी इतका लागू शकतो. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होईल, तो खर्च वाढूही शकतो आणि अशा प्रकारे जो लातूर ते मुंबईचा प्रवास आज 10 ते 11 तासाचा आहे, तो 5 तासातच होऊन पाहील. आता आपण पाहूया, की यासाठी काही वेगळा मार्ग होता का? किंवा हा मार्गच्या ऐवजी दुसरा कुठला लातूरकरांसाठी सोयीस्कर मार्ग आहे का? तर नक्कीच त्यामध्ये आम्हा लातूरकरांना जे आमचं मागच्या 10 ते 20 वर्षापासून मागणं आहे, की लातूर ते टेंभुर्णी जो काही रस्ता आहे आणि त्याचं अंतर जवळपास 160 किलोमीटरच्या आसपासचं आहे. हे जरी अंतर हा जरी महामार्ग जर तयार झाला असता किंवा साधा चांगला जरी रस्ता तयार झाला असता, तर तिथून पुढे टेंभुर्णीच्या पुढे जो सोलापूर-पुणे हायवे आहे आणि पुण्याच्या पुढे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आहे. त्यामुळं इतका जर का
160 किलोमीटरचा अंतर जर पूर्ण झाला असता, तर आमचाच प्रवास आणखीनही सुखाचा, सोयीचा आणि जलद गतीने झाला असता. वेळही कमी लागला असता आणि त्यामध्ये आम्हाला ज्यांना कोणाला पुण्याला जायचं ते पुण्यालाही जाऊ शकले असते. ज्यांना मुंबईला जायचं ते मुंबईला. परंतु अननेसेसरी ज्याला मुंबईला जायचंय त्याला अंबाजोगाईला जायचंय, अंबाजोगाईवरनं मांजरसुंबा, बीडला जायचंय, बीडवरनं अहिल्यानगरला जायचंय, अहिल्यानगरवरनं माळशेजवरनं कल्याणला जायचं. आता कल्याणला गेल्यानंतर तुमचं काम होणार आहे का? तर नाहीये. तुम्हाला मुंबईत जायचंय. तर तिथून पुढचा जो 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास आहे, त्याला तब्बल 2 ते 2.5 तास लागू शकतात. आणि जर का तुम्ही तिथल्या लोकल ट्रान्सपोर्टने गेलात, त्या मेट्रोनी जाताय, लोकल ह्याने जाताय, स्टेशनवरनं जाताय, तर ती तुम्हाला 1 ते 1.5 तास लागू शकतो. मग हा प्रवास जो की स्थापित करण्यात आलेला आहे, की 5 तासात कंप्लीट होणार आहे. ज्याला मुंबईला जायचं त्याला नक्कीच 5 तास लागणार नाहीत. परंतु ही दिशाभूल असणार आहे. त्यासाठी जवळपास तुम्हाला तोच अंतर, तितकाच वेळ लागणार आहे, जितका वेळ तुम्ही पुण्यावरनं म्हणजे लातूर ते पुणे, पुणेवर ते मुंबई डायरेक्टली जाऊ इच्छिता. आशा करतो येणाऱ्या काळातही जो काही पर्यायी मार्ग आम्हाला लातूरकरांना दिसतोय, तोही पूर्ण होईल आणि हा जो काही प्रकल्प आहे राज्य MSRDCचाही जनतेसाठी खुला होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.